गट क 2025चा हा इतिहासाचा PYQ आहे. तर हा प्रश्न बघू. खालील विधाने वाचून कोणत्या स्त्री सुधारकाच्या कार्याची ओळख होते? त्यासाठी आपल्याला 4 स्टेटमेंट दिलेलं आहे आणि ह्या स्टेटमेंटच्या माध्यमातून आपण कसं उत्तरापर्यंत पोहोचतो हे बघू. पहिलं स्टेटमेंट आहे, शारदा सदन आणि आर्य महिला समाज या संस्थेच्या स्त्री उद्धाराच्या कार्यात त्या सक्रिय होत्या. ब असं आहे, इसवी सन 1913 मध्ये समाजसेवेच्या कार्यासाठी त्यांचा सरकारने कैसरे हिंद या पदवीने सन्मान केला. क आहे, इसवी सन 1894 साली त्यांनी हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ड विधान आहे, ठाकरसी टाटा या कुटुंबियांनी त्यांच्या स्त्री उद्धाराच्या कार्याला आर्थिक पाठबळ दिले. आता पहिल्या स्टेटमेंटमध्ये शारदा सदन आणि आर्य महिला समाज असे 2 संस्था दिलेल्या आहेत. ह्याच्यामध्ये आपल्याला प्रकर्षाने 2 नावं दिसतात, एक तर पंडिता रमाबाई आणि दुसरं रमाबाई रानडे. पंडिता रमाबाई यांनी नाही का या दोन्ही संस्थेची स्थापना केलेली आहे आणि पंडिता रमाबाई रानडे या दोघीही या संस्थेच्या कार्यामध्ये सक्रिय होत्या. त्यामुळे आपण ऑप्शन 2 आणि 3 इथपर्यंत जर पोहोचलोय. त्याच्यानंतर स्टेटमेंट सी जर बघितलं तर ह्यामध्ये दिलंय 1894 साली हिंदू लेडीज सोशल क्लबची स्थापना केली. ह्या संस्थेची स्थापना केली आहे रमाबाई रानडे यांनी. त्यामुळे आपलं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 रमाबाई रानडे. आता पर्यायामध्ये दिलेल्या स्त्री समाज सुधारकांबद्दल थोडक्यात माहिती घेऊ. एक, हिंदू लेडी डॉक्टर रखमाबाई. ह्या भारतात वैद्यकीय सेवा देणाऱ्या पहिल्या महिला डॉक्टर आहेत. तर आनंदीबाई जोशी ह्या पहिला महिला डॉक्टर आहेत. हा या दोघींमधला फरक. तर यांना हिंदू लेडी का म्हटलं गेलं? कारण की यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये अ हिंदू लेडी या नावाने लिखाण केलं. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने बालविवाहावर टीका केली. ह्यांनी वैद्यकीय शिक्षण इंग्लंडमध्ये पूर्ण केलेलं आहे आणि डॉक्टर आनंदीबाई जोशी यांनी त्यांचं वैद्यकीय शिक्षण हे USA मध्ये म्हणजेच अमेरिकेमध्ये पूर्ण केलेलं आहे. दुसरं म्हणजे पंडिता रमाबाई. ह्या आपल्या नेहमीच्या वाचनातल्या समाजसुधारक आहेत. इथे थोडक्यात सांगायचं तर दिलेल्या विधानामध्ये दिलेलं आहे की शारदा सदन आणि आर्य महिला समाज या दोन्हीची स्थापना पंडिता रमाबाईंनी केलेली आहे. रमाबाई रानडे यांचं पूर्वाश्रमीचं नाव यमुनाबाई कोर्लेकर. त्यानंतर त्यांचं लग्न बालविवाह झालेलं, त्यांचं लग्न झालं महादेव गोविंद रानडे यांच्यासोबत.